कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार नमस्कार मीच केला होता फोन. अच्छा अच्छा, तुम्ही घरासाठी आले का? नाही नाही म्हटलं खूप दिवस झालं आपलं बोलणं झालं नाही. अच्छा अच्छा, हा, हा. म्हटलं निवांत गप्पा मारू. कसा आहेस बबन? काय चालू आहे तुमचं? अरे आपण पहिल्यांदा भेटतोय ना आता. मग कळतंय ना तुम्हाला? मग कशाला असले फालतू प्रश्न विचारता? हा? घरासाठीच फोन केला होता ना, घरासाठीच येणार. तू जरा नीट बोल ना. सकाळपासून घरासाठी फिरतोय, एक घर मिळत नाही. हे घर पण हातचं जायचं. प्लीज आम्हाला लगेचच घर मिळेल का? हो हो हो, गॅसवर शिजवायला ठेवलेलंच आहे. शिजलं की लगेचच देतो. म्हणजे काय ते काय नूडल्स आहेत का? 2 मिनिटात शिजतील आणि लगेच तुमच्या समोर आणून. अरे घर म्हणजे बाबा प्रोसिजर असतं, एक प्रकारची एक प्रोसेस करावं लागते त्याला. काय प्रोसेस आहे याचं? म्हणजे काय असतात, तुमचे सगळे जे लिगल डॉक्युमेंट आहेत ते आपल्याला पाहिजे असतात. म्हणजे पॅन कार्ड, आधार कार्ड आणि मुख्य म्हणजे विटनेस आहे का तुमच्याकडे? हो, आहे ना. हे बघा, हे आहेत ना, हे विटनेस आहेत आमचे. हा, नमस्कार. बापरे. हा. हो का? आणि हे बघा, हे सगळी कागदपत्र डॉक्युमेंट्स मी घेऊनच फिरतो. हा. वा वा वा. हा, हे झालंय. ह्याच्यानंतर- काय एवढं काय तपासताय? नाही, पुढचं वाक्य काय ते बघत होतो. आणि इकडे मी सोबतच घेऊन फिरतो. आणि बायको अहो, तिला कशी सोबत घेऊन फिरणार? हा, मात्र तिने दिलेलं टेन्शन सोबत घेऊन फिरतो आपण. अहो तसं नाही आहे. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की लग्न झालंय का तुमचं ते विचारतोय. हसताय काय? नाही, मग झालं, आमचं लग्न झालंय. हो हो हो, झालंय झालंय. नमस्कार वहिनी. लगेच गेले पण वहिनी. हो. हे- मग काय त्यांना काय विचारताय? झालं काय तुम्ही एकमेकांना, मग तुम्ही एकमेकांसोबत लग्न केलं काय? अहो नाही, तसं नाही. आमचं लग्न झालंय बायकांबरोबर आमच्या. अच्छा अच्छा, तुमच्या बायकांबरोबर. ओके ओके. हा. बरं काय करते काय तुमची बायको? माझा छळ. अरे बाप, म्हणजे कन्फर्म तुमचं लग्न झालेलं आहे. काय बायकोचं नाव काय आहे? नका, तिचं नाव घ्यायला लावू नका. का? अहो, लॉकडाऊन मध्ये जेव्हा तिचं नाव घेतलं ना, तेव्हा माझा मास्क फाटलाय. तुमचा तर मास्कच फाटला. माझी तर आयुष्याची दाणादाण उडाली हो. तरी काय नाव काय साधारण म्हणजे असं? कोयल. क्या बात. इतकं मधुर नाव आहे तुमच्या बायको. मधुर. हा? अहो, ती बडबडायला लागली ना तर कपाचे कान असे निखळून पडतात. माणसाच्या कानात तो सोडूनच या. बापरे, एवढी डेंजर आहे तुमची बायको? डेंजर हा शब्द तिलाच बघून लिहिला वाटतं डिक्शनरी मध्ये. मग तुम्ही तर बायकोचा फोटो बिटो काही ठेवत नसेल बॅगेत? नाही, ठेवतो ना. हा? पाकिटात ठेवतो मी फोटो. बापरे, एवढी डेंजर असून पण पाकिटात फोटो ठेवताय म्हणजे लय प्रेम आहे तुमच्या बायकोवर. हा? नाही, प्रेम वगैरे काही नाही. मग? काय झालं, म्हणजे 1-2दा माझं पाकिट मारलं गेलं. हा. तर तो चोर घेऊन गेला पाकिट. नंतर त्याने तिकडे उघडलं, बायकोचा फोटो पाहिला आणि परत पाकिट मला आणून दिलं. आणि सहानुभूती म्हणून 500 रुपये वरती दिले. क्या बात आहे. आता चोर दिसली की मी पळत नाही, चोर मला बघून पळतात. म्हणजे चला, बायकोचा काही तर फायदा झाला आहे तुमच्या. एक काम करा, तुमच्या बायकोचा एक फोटो मला पण देऊन ठेवा. का? म्हणजे तेवढाच 500 रुपयाचा माझा फायदा होईल. अहो, फोटो कशाला, ओरिजिनल पीसच घेऊन जा ना. नाही, नका. 500 रुपयासाठी एवढी मोठी रिस्क घ्यायला नाही परवडत. अहो पण तुम्ही यांच्या बायकोबद्दल एवढी चौकशी का करताय? यांना घर घ्यायचंय, दुसरं लग्न नाही करायचंय. नाही, माझे नियम आहेत, स्ट्रिक्ट नियम आहे. मी बॅचलर लोकांना घर देत नाही, फक्त कपलला देतो. म्हणून एवढी चौकशी करून आलो बायकोबद्दल. मग आता बसला ना विश्वास, यांचं लग्न झालंय. अरे मग बिलकुल विश्वास बसला. हा. मग मला घर मिळेल ना भाड्याने? अरे नक्की. ते अग्रीमेंट कधी करायचं? अरे अग्रीमेंट काय रेडीच असतं माझ्याकडे. मग काय त्या भाड्या तत्त्वावर द्यायचं खूपच म्हणजे अरे. फास्ट काम करता हो तुम्ही. मग हे फास्ट केलं नाही तर पॅकअप होत नाही ना लवकर. हा? नाही हे याचं
ह्या आपल्या या डिलिंगचं पॅकअप आपल्याला लवकर करावं लागणार ना. हा घ्या. ओके, आता हे व्यवस्थित वाचा, याच्यात पेन आहे आणि सगळ्या सह्या वगैरे करून उद्या तुम्ही घेऊन या. हा चला भेटू मग मी. उद्या भेटू आपण जोड्यानी. ते ऋतिक कुठे आहेत? मीच ऋतिक आहे. काय? असंच मला मुली बघून शॉक व्हायच्या आणि माझ्या प्रेमात पडायच्या. प्रेमात नाही पडले मी, भोवळ आली मला तुम्हाला बघून. अहो काय बोलताय तुम्ही? अहो सगळे मला ऋतिक रोशन दिसतो असंच म्हणतात माहितीये का. कोई मिल गया मधला पप्पा मैं आ गया, माँ मैं आ गया. त्यांना कोई मिल गया मधला जादू म्हणायचं असेल. असं काय बोलताय तुम्ही नकोशा? नकोशा नाही हो, आकांक्षा. बरं बरं, मला पटकन काय करायचं सांगा. माझे डेट्स दिल्यात ना दुसरीकडे. हो आमचे जे घर मालक आहेत ना हा. त्यांच्यासमोर तुम्ही माझी दिवसभर बायको म्हणून राहा बस. दिवसभर मला नाही जमणार. मला दुसरं शूटिंग असतं ना. मी थोडा वेळ थांबू शकीन. तुम्हाला चालणार आहे का ते सांगा, नाही तर मी चालले. हो नाही चालेल म्हणजे ते घर मालक येईपर्यंत तेवढा वेळ तरी थांबा त्यांच्यासमोर. हा एवढं तर होईल ना? तेवढा वेळ थांबीन. हा अहो पण तुम्ही बाहेर जाणार कशा? मी खिडकीतून जाईन. हा खिडकीतून? अहो हो, मला सवय आहे खिडकीतून जायची. मला खूप आवडतं. काय आहे, घरी सुद्धा मी खिडकीतनच बाहेर जाते, कारण का दरवाजात मला कोणी जाऊच देत नाही. आणि मला ते पाईप बिपवर चढता येतं. हा नाही आपला ग्राउंड फ्लोर आहे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. चालेल. हा आले ढवळे आला का? अरे नमस्कार वहिनी साहेब. नमस्कार. नमस्कार. नमस्कार असू द्या, करते ना? असू द्या, असू द्या. हे आमचे मालक. अच्छा. नमस्कार, मी या घराचा मालक बाबन जांगड बुद्धे. हा बाकी बरे आहेत ना? एकदम. आणि मी ह्यांची पत्नी आकांक्षा देखणे. क्या बात है, आडनाव एकदम साजेस आहे हा. हे सतत तुमच्याकडे असं बघावंच वाटतं देखणे. एक मिनिट तुम्ही काय म्हटलं? आकांक्षा देखणे. देखणे काय? असं कसं आडनाव? तुमचं आडनाव देखणे कसं काय? लहानपणापासून माझं हेच आडनाव आहे. नाही ती अजूनही माहेरच आडनाव लावते. हो ना ग? हा हो. अच्छा. पण तुम्हाला खरं सांगू ना, सासरचं पण आडनाव लावत चला हो. काय सुंदर आडनाव आहे ढवळे, है ना? तुमचं पूर्ण नाव ऋतिक ढवळे? असं का बोलतात या? कॉमेडी जास्त. बरोबर आहे म्हणा. बघा किती असते ते एवढं. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्हाला तसं किती ढवळून काढलं ना तर तुम्ही ऋतिक वाटणार नाही. बरोबर. अहो काय बोलतोय तुम्ही? मी काय बोलतो ते सोडून द्या तुम्ही काय म्हणले होते? तुमची बायको लय डेंजर आहे बोलले होते की नाही? हा म्हणजे असे चहाच्या कपाचे कान पण गळून पडतील तिच्या आवाजानं. पण वहिनी तर सुंदर आहेत. आवाज पण किती गोड आहे त्यांचा, है ना? ते मी मुद्दाम बोललो होतो. का मुद्दाम बोलले असेल तुम्ही? नाही काय गोडाला असले मुंगळे लागतात ना म्हणून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.